नमस्कार व्ह्यूअर्स, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आयकॉनिक एज्युकेशन 7 मिलियन या चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी विषय इतिहास यामधील 10वा चॅप्टर सशस्त्र क्रांतिकारी चळवळ यामधील स्वाध्याय पूर्णपणे अगदी सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत। तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि इतर व्हिडिओसुद्धा मी या चॅनलवर दिलेले आहे, तिथून तुम्ही इतर विषयाचे विषय शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। वेळ न वाया घालवता सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ। या पाठामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। तर पहिला प्रश्न आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रिकामी जागा ही क्रांतिकाराची गुप्त संघटना स्थापन केली। या प्रश्नाचं उत्तरीन मित्रमेळा। दुसरा प्रश्न आहे, पंजाबमध्ये रिकामी जागा यांनी सरकार विरोधी उठावाचे आयोजन केले। या प्रश्नाचं उत्तरीन रामसिंग कुका। तिसरा प्रश्न, इंडिया हाऊसची स्थापना रिकामी जागा यांनी केली। या प्रश्नाचं उत्तरीन पंडित श्यामजी कृष्ण वर्मा। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, पुढील तक्ता पूर्ण करा। तर इकडे पूर्ण क्रांतिकारक दिलेले आणि या भागामध्ये त्यांनी स्थापन केलेल्या संघटना दिलेल्या, जसं अभिनव भारत ही संघटना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केली। बारिंद्र कुमार घोष यांनी अनुशीलन समिती स्थापन केलेली आहे। चंद्रशेखर आझाद यांनी रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना स्थापन केली। तिसरा प्रश्न आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। पहिला प्रश्न आहे याच्यामध्ये, चापेकर बंधूंनी रॅटचा वध केला। या प्रश्नाचं उत्तर पेज नंबर 121 वर आहे। सन 1897 साली पुण्यात प्लेगच्या साथीचा बंदोबस्त करताना प्लेग कमिशनर रॅड यांनी जुलूम जबरदस्ती केली। त्याचा बदला म्हणून दामोदर आणि बाळकृष्ण या चापेकर बंधूंनी 22 जून 1897 रोजी रॅटचा वध केला। दुसरा प्रश्न आहे, खुदीराम बोस यांना फाशी देण्यात आली। या प्रश्नाचं उत्तर पेज नंबर 122 वर आहे। 1908 साली खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी किंग्सफोर्ड या न्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखली, परंतु ज्या गाडीवर त्यांनी बॉम्ब टाकला ती गाडी किंग्सफोर्डची नव्हती। या हल्ल्यात गाडीतील 2 इंग्लिश स्त्रिया मृत्युमुखी पडल्या। इंग्रजांच्या हाती सापडू नये म्हणून प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःवर गोळी घेतली। खुदीराम बोस पोलिसांच्या हाती लागले आणि त्यांना फाशी देण्यात आली। तिसरा प्रश्न, भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्तीय विधिमंडळामध्ये बॉम्ब फेकले। या प्रश्नाचं उत्तर पेज नंबर 124 वर आहे। नागरी हक्काची पायमल्ली करणारी 2 विधेयके यावेळी सरकारने मध्यवर्ती विधिमंडळात दाखल केली होती। त्यांचा निषेध करण्यासाठी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळामध्ये बॉम्ब फेकले। चौथा प्रश्न, पुढील प्रश्नाची थोडक्यात उत्तरं लिहा। त्यामध्ये पहिला प्रश्न, चितगाव शस्त्रागारावरील हल्ल्याचा वृत्तांत लिहा। तर या प्रश्नाचं उत्तर पेज नंबर 124 वर आहे। सूर्यसेन हे बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख होते। त्यांनी आपल्याभोवती अनंतसिंग, गणेश घोष, कल्पना दत्त, प्रीतिलता वडेदार अशासारख्या निष्ठावान क्रांतिकाराची फौज गोळा केली। त्यांच्या साहाय्याने चितगाव येथील शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना सूर्यसेन यांनी आखली। योजनेप्रमाणे 18 एप्रिल 1930 रोजी क्रांतिकारांनी चितगावमधील 2 शस्त्रागारातील शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली। टेलिफोन आणि टेलिग्राफ यंत्रणा त्यांनी तोडून टाकली आणि संदेशवहन यंत्रणा ठप्प करण्यात यश मिळवले। त्यानंतर त्यांनी ब्रिटिश फौजांची रोमहर्षक लढत दिली। दुसरा प्रश्न, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सशस्त्र क्रांतीतील योगदान स्पष्ट करा। या प्रश्नाचं उत्तर पेज नंबर 121 वर आहे। त्यामध्ये पहिला पॉईंट लिहायचा की सन 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे मित्रमेळा ही क्रांतिकारांची गुप्त संघटना स्थापन केली। आणि त्यानंतर दुसरा पॉईंट लिहायचा की त्यांनी जोसेफ मॅझेलानी या प्रसिद्ध इटालियन क्रांतिकारांचे स्फूर्तिदायी चरित्र लिहिले। त्यानंतरचा तिसरा पॉईंट, 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता। त्यानंतरचा चौथा पॉईंट लिहायचा, माझी जन्मठेप या आत्मचरित्रामध्ये सावरकरांनी अंदमानातील त्या भयंकर दिवसाचे अनुभव लिहून ठेवलेले आहेत। आणि पाचवा पॉईंट लिहायचा, सावरकरांनी जातिभेद निर्मूलन, अस्पृश्यता निवारण, सहजभोजन, भाषा शुद्धीकरण अशा सामाजिक चळवळीसुद्धा केल्या। तर इथे आपला हा पाठ संपलेला आहे। तुम्हाला इतर विषयातील इतर पाठाचे जर प्रश्न उत्तरं पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलच्या लोगोवरती क्लिक करून तिथून वेगवेगळ्या विषयानुसार प्लेलिस्ट बनवलेला आहे, तिथून तुम्ही त्या व्हिडिओ पाहू शकता। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।